वाढदिवसाचे अनोखे सेलिब्रेशन. कुमारी सान्वी काकडेच्या वाढदिवसानिमित्त शाळेला संगणक संचाची भेट. वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाप्रती आपली बांधिलकी जपण्याची संधी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करत कुमारी सान्वी राहुल काकडे हिच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद शिक्षण मंडळ तळेगाव दाभाडे अंतर्गत गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक 7 ला संगणक संच भेट देण्यात आला. राहुल काकडे, शीतल काकडे व त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम राबविला. काकडे कुटुंबीय दरवर्षी आपल्या मुलांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करत असून शिक्षण, मदतकार्य आणि समाजसेवेला नेहमीच प्राधान्य देत असल्याने त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षांच्या धर्मपत्नी तथा माजी नगरसेविका निलिमा दाभाडे, नगरसेविका शैलजा काळोके, सान्वीचे आजोबा वसंत काकडे, आजी रंजना काकडे, नेहा गराडे, ज्योती दाभाडे, वीणा दाभाडे, सान्वीची आई शीतल काकडे, शाळेचे शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला. सामाजिक जाणीव आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. गणेश विद्या मंदिरच्या या प्रांगणामध्ये आज सान्वी राहुल काकडे हिचा वाढदिवस साजरा करत आहे. खरं तर सान्वीच्या आई बाबांचं आणि आजी आजोबांचं खूप कौतुक केलं पाहिजे की अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करायचा त्यांच्या मनात ही संकल्पना आली आणि इतक्या लहान वयातच तिला हे समजेल की आपण समाजासाठी किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून काहीतरी सामाजिक उपक्रम केला पाहिजे. म्हणून खरं तर त्यांच्या कुटुंबियांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की इतका छान उपक्रम त्यांनी आज साजरा केला आहे वाढदिवसानिमित्त. आणि हे विज्ञान युग आहे, प्रत्येक विद्यार्थी हा विज्ञानात पुढं गेला पाहिजे ही खंत ओळखून त्यांनी आज या शाळेला संगणक भेट देण्याचा जो विचार केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आणि सान्वीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी म्हणन की तिला खूप खूप शुभेच्छा, उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हातून असे सामाजिक उपक्रम होत राहो हीच सदिच्छा देते. आणि तसेच तिला आमच्या वीरांगना महिला विकास मंचाच्या वतीने सुद्धा खूप खूप शुभेच्छा, तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने सुद्धा तिला खूप खूप शुभेच्छा. आज गणेश विद्या मंदिर या प्रांगणामध्ये आज आपण सान्वी राहुल काकडे आणि आमची मैत्रीण शीतल काकडे हिच्या मुलीचा आज आपण वाढदिवस साजरा केला. आज मी सांगते इथे मी आले तेव्हा ह्या मुलांकडे बघून मला खरंच आपण म्हणतो ना लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, तर आज ह्या मुलांकडे बघून खरंच खूप छान वाटलं. आपलं लहानपण आपल्याला आठवलं आणि आज शीतलच्या कुटुंबाने जो उपक्रम केला की आपण खरंच काळाची गरज आहे, प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलीचा वाढदिवस अशाच प्रकारे साजरा करावा असंच मी सगळ्यांना सांगेल. आणि सान्वी राहुल काकडे हिला सुद्धा आमच्या वीरांगना महिला विकास संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा. खूप खूप मोठी हो आणि ह्याच्या कुटुंबाच्या हातनं समाजाची देशाची सेवा घडो ही एकच सदिच्छा. गणेश विद्या मंदिर या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या आपल्या तळेगाव शहराचे नगराध्यक्ष माननीय संतोषजी दाभाडे यांच्या सुविद्य पत्नी निलिमाताई दाभाडे, तसेच वीणाताई दाभाडे असतील, त्यानंतर ज्योतिताई दाभाडे, नेहा गराडे, त्यानंतर आमच्या सान्वीचे आजी आजोबा सगळेच या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. आणि आमच्या सान्वीच्या वाढदिवसानिमित्त अतिशय स्तुत्य असा उपक्रम तिच्या मम्मीनी या ठिकाणी घेतलेला आहे. खरंच खूप छान वाटलं काल जेव्हा त्यांनी सांगितलं की मी असा उपक्रम घेतला आहे. कम्प्युटर, मी या शाळेची मागणी होती की इथं कम्प्युटर आम्हाला मिळालं तर फार बरं होईल आणि आजच्या काळाची गरज आहे की तुमच्यापर्यंत हे जे मॉडर्न ज्या गोष्टी आहेत त्या पोहोचल्या पाहिजेत. आणि आपली शाळा तशी पाहायला गेलं तर अतिशय म्हणजे कम्प्युटर वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा तुमच्यापर्यंत पोहोचणं ही थोडीशी अवघड गोष्ट आहे. आणि
ताईंनी तीच गोष्ट ओळखून तुम्हाला या ठिकाणी कम्प्युटर दिलं, तर ताईंचे खरंच मनापासून मी या ठिकाणी आभार मानते. आणि सान्वी, मला असं वाटतं की प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी, म्हणजे आज आजी आजोबा पण आहेत तर नातवंडांसाठी इस्टेट प्रॉपर्टी तर सगळे कमवतात, पण ही जी गोष्ट आहे की आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे आणि मुलांना खरं ह्या गोष्टी जर शिकवल्या तर मला वाटतं आपल्या भारत देशाचे नागरिक खरंच खूप चांगल्या प्रकारे घडतील. असं सगळ्याच आईवडिलांनी असे वेगळे काहीतरी उपक्रम केले तर खूप छान गोष्ट समाजात आणि खूप चांगला समाज आपला घडेल. या ठिकाणी मी काकडे कुटुंबाचे खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी खूप छान उपक्रम या ठिकाणी घेतला. आणि सान्वीला मी तिच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य आरोग्य देव, ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने आपले सगळ्यांचेच खूप खूप आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ शीतल राहुल काकडे, गणेश विद्या मंदिर या ठिकाणी. माझे मिस्टर राहुल वसंत काकडे या ठिकाणी त्यांनी पहिली आणि दुसरी ह्या ठाकरवाडीच्या म्हणजे ह्या शाळेमध्ये काही सुविधा नसताना इथं त्यांनी शिक्षण घेतलं. हे शिक्षण घेताना आज या ठिकाणी पहिली दुसरी तिसरी चौथी ह्या शाळेमध्ये त्यांनी खूप संस्कार आणि शाळेमध्ये कशी तडजोड करून आपलं पुढचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आज मला त्यांचा खरंच खूप हेवा वाटतो की आज या ठिकाणी एक चांगले बिझनेसमन, एक चांगली व्यक्ती आणि एक प्रत्येक समाजाला प्रत्येक गोष्ट अडचणीच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी उभं राहणं, आज ह्या शाळेने खूप काही दिलं आणि तेच संस्कार त्यांच्या मुलीनेही घेतलेत आणि ही पुढं वाटचाल चालू राहावी. आणि समाजाचं आपण काहीतरी देणं आहोत की जन्माला यायचं आणि जायचं हा विचार न करता की प्रत्येक व्यक्तीने आपल्याच्याने, कोणी मोठी असो किंवा लहान असो, आपल्याकडे समजा 1 रुपया जर असेल तर त्यातले 4 जर ह्या मुलांसाठी जर केले तर खूप पुण्याचं काम आहे. आपण जसं पंढरपूरला जातो, एखाद्या व्यक्तीला खूप मदत करतो, तशी ह्या व्यक्तीला यांच्यामध्ये पण आपण बघ एखाद्या वेळेस आपलं पांडुरंग आणि रुक्मिणीही दिसेल. तर आपण प्रत्येकाने असा विचार करायचा की आपण जसं आपलं कुटुंब सांभाळतो तसं ह्या प्रकारे जर आपलं जर कुटुंब सांभाळलं तर आपण एक समाजाला काहीतरी एक व्यक्ती म्हणून, एक चांगली व्यक्ती आणि समाजासाठी आपण काहीतरी केलं याचं खरंच खूप पुण्य भेटेल. आणि आज या ठिकाणी माझ्या मुलीचा आपण जो वाढदिवस साजरा केलेला आहे याचा खरंच मला खूप आनंद होतो. आज तिच्या आजी आजोबा, त्यानंतर जे आलेलं माझ्या मैत्रिणी एकदम सख्या जवळच्या, मी एक शब्द टाकला आणि त्या ठिकाणी त्या उपस्थित राहून त्यांचा अनमोल वेळ जो माझ्यासाठी दिला, त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप खूप धन्यवाद या शाळेसाठी आणि त्यांच्याही वाटचालीसाठी की अजून त्यांच्याकडनं काहीतरी उपक्रम आपल्या शाळेला भेटावेत. आणि खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी अंगणवाडी सेविका आशा चौरे. आज सान्वी शीतल राहुल काकडे हिचा आज वाढदिवस आहे. आज तिचा 9वा वाढदिवस आहे. याच्या आधी पण ती 3 वर्षाची असल्यापासून ते आपल्या शाळेसाठी जी लागन ती गोष्ट आम्ही मागावं आणि त्यांनी काय नाही म्हणावं किंवा स्वतःहूनही ते म्हणतात की बाई काय पाहिजे. यावर्षीही स्वतःहून विचारलं की तुमच्यासाठी काय पाहिजे, तर मी म्हटलं आमच्यासाठी ह्या मुलांसाठी कॉम्प्युटरची गरज आहे. तेव्हा त्यांनी यावर्षी कॉम्प्युटर दिला. त्याच्या गेल्या वर्षी हाच टेबल त्यांना फक्त शब्द दिला. आज विचारलं तिने काल की नाही का उद्या बड्डे आहे आणि बाई तुम्हाला काय पाहिजे, तर मी म्हटलं टेबल खुर्चीची गरज आहे आम्हाला. तर त्यांनी आम्हाला टेबल खुर्ची दिला. असं प्रत्येक वर्षी आज 6 वर्ष झालं ते दरवर्षी आमच्या शाळेसाठी. आता बाकीचे लोक हॉटेलला वगैरे जाऊन बड्डे साजरे करतात, पण त्यांनी असं काही करत नाही. दरवर्षी ते आमच्या शाळेत हाच नाही तर त्यांच्या परिवारातील कोणाचाही वाढदिवस असला तरी ते कुठल्या तरी संस्थेला जाऊन, त्यांचं असं आहे की नाही का कुठल्या तरी संस्थेला जाऊन ज्याची गरज आहे ते दरवर्षी प्रत्येकाचा घरातला बड्डे असेल तर प्रत्येक संस्थेला जाऊन ते काही ना काही गिफ्ट देतात आणि अशी वस्तू म्हणजे गरजेचीच वस्तू ते देतात. आणि खरंच आमच्या शाळेच्या गणेश विद्या मंदिर या शाळेच्या मुलांसाठी कॉम्प्युटरची गरज होती. आज त्यांनी दिली आणि याच्यावरती आमची मुलं शिकतील आणि एखादा तरी मूल पुढं जाईन ह्या कॉम्प्युटरच्या ह्याच्यावरती आणि खरंच सानूचं नाव होईल या शाळेमध्ये. एवढं बोलून मी माझे संपवते सर. आज आपल्या या पावनभूमीत गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक 7 गणपतीमाळ ठाकरवाडी 29 जुलै 2026 सान्वी हिचा वाढदिवस आपल्या या शाळेच्या प्रांगणात आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी आपण सर्व त्यांचं परिवार, त्यांचे नातलग, त्यांचे सगळे सोयरे, त्यांचे मित्रपरिवार असे सर्वजण आपण या ठिकाणी तिचा वाढदिवस साजरा केला आणि तिला पुढच्या तिच्या भविष्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने तिला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आज सान्वीचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करीत असताना काकडे कुटुंब खरं म्हणजे
या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं मुलगा असो, वडील असो किंवा त्यांचं सर्व परिवार यांच्या वतीने यथोचित जे काही आपल्या परीने करता येईल ते करण्याचा ते सतत प्रयत्न करीत असतात. आणि आज आपल्या शाळेला तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्याला संगणक दिला. कारण 21वं शतक हे तंत्रज्ञानाचं वर्ष आहे आणि या तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना नवीन नवीन काहीतरी शिकण्यास मिळावं म्हणून जी गरज आहे ती गरज ओळखून त्यांनी आपल्या या शाळेसाठी संगणक भेट दिला. त्याबद्दल मी त्यांच्या परिवाराचं मनापासून सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो.